नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महावितरण, महापारेषण आणि MIDCमध्ये ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्यात नॉन टेक्निकल आहेत आणि काही टेक्निकल वॅकन्सी आहेत. तर त्यासाठीची आपण एक मराठी व्याकरणाची सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रयोग हे प्रकरण बघितले होते. आपण याआधी पण मराठी व्याकरणाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. तर मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रयोग हे प्रकरण सुरू केलं होतं. तर प्रयोग म्हणजे काय, तर आपण बघितलं आहे का प्रयोग म्हणजे काय. तर प्रयोग म्हणजे क्रियापद हे कर्ता किंवा कर्म याच्या लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलते, त्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो, प्रयोग म्हणतो. तर प्रयोगाचे किती प्रकार आहेत, तर प्रयोगाचे एकूण 3 प्रकार आहेत. कुठकुठले, कर्तरी, कर्मणी आणि भावी प्रयोग. त्यातील कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर आपण हे मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सविस्तर बघितलेलं आहे. आणि कर्तरी प्रयोगाचे जे प्रकार पडतात, सकर्मक, अकर्मक, हे पण आपण पूर्ण त्यात घेतलेले आहेत. तर जे विद्यार्थी मित्र नव्याने जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन ते व्हिडिओ बघू शकतात. आता आपण या व्हिडिओमध्ये आपला पुढचा प्रयोग बघू. कुठला, तो आहे कर्मणी प्रयोग. कुठला, कर्मणी प्रयोग. कुठला, कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. तर कर्तरी प्रयोगामध्ये काय होतं, तर कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषनुसार बदलतं. तर कर्मणीमध्ये काय होईल, तर कर्मणीमध्ये जे क्रियापद आहे हे कशानुसार बदलेल, तर कर्मानुसार बदलेल. कशानुसार बदलेल, तर कर्मानुसार बदलेल. कर्म जे आहेत कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलेल. क्रियापद जर कर्माच्या लिंग, वचन, पुरुषनुसार बदलत असेल तर वाक्यात काय पाहिजे, कर्म पाहिजे. जर वाक्यात कर्म असेल तरच कर्मणी प्रयोग होईल, तरच कर्मणी प्रयोग होईल. कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर कर्मणी प्रयोग म्हणजे क्रियापद हे कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुष. लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलते. कशानुसार बदलते क्रियापद, तर कर्माच्या कशानुसार बदलते, तर कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलते. त्याला काय म्हणतो आपण, कर्मणी प्रयोग म्हणतो. आणि कर्तरी प्रयोगमध्ये काय होतं, कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषनुसार बदलते. जर कर्मणी प्रयोग कर्माच्या लिंग, वचन, पुरुषनुसार बदलत असेल तर त्यात कर्म पाहिजे, म्हणजे कर्म असेल तरच तो कर्मणी प्रयोग होईल. वाक्यात जर कर्म असेल, वाक्यात जर कर्म असेल तरच तो काय, तरच कर्मणी प्रयोग होईल. तरच कर्मणी प्रयोग होईल. वाक्यात जर कर्म असेल तरच कर्मणी प्रयोग होईल. कारण क्रियापद एक कर्मणी प्रयोगात क्रियापद कर्माच्या लिंग, वचन, पुरुषनुसार बदलते. मग वाक्यात काय पाहिजे, वाक्यात एक कर्म असायलाच हवं. मी तुम्हाला मागील व्हिडिओ लेक्चर्समध्ये एक ट्रिक पण लिहून दिली होती का, कर्तरी, कर्मणी आणि भावी प्रयोग कसा ओळखायचा. ती ट्रिक काय होती, तर ट्रिक कशी होती ती, तर ट्रिक अशी होती, कर्ता आणि कर्म. जर कर्त्याला प्रत्यय नको. प्रत्यय म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्यय म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की आपला जो मूळ शब्द असतो त्याला ने, चे, चा, ची, नी हे जर शब्द जोडून आले तर त्याला आपण प्रत्यय म्हणतो. मग कर्त्याला प्रत्यय नको. कर्माला असलं काय आणि नसलं काय, तर कुठला प्रयोग होईल, कर्त्याला प्रत्यय नको आणि नसलं काय, कर्माला असलं काय आणि नसलं काय यावर लक्ष द्यायचं नाही. फक्त काय, कर्त्याला प्रत्यय मुळीच नको, कर्माला असलं काय आणि नसलं काय, तर कुठला प्रयोग होतो, तर तो प्रयोग होतो आपला कर्तरी. कुठला प्रयोग होईल, तर कुठला प्रयोग होतो, तो कर्तरी. कुठला प्रयोग होतो, कर्तरी. कर्त्याला प्रत्यय मुळीच नको, कर्माला असलं काय आणि नसलं काय, तर प्रयोग कुठला होतो, कर्तरी प्रयोग होतो. आता कर्म कसं शोधायचं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की क्रियापदाला कोण आणि कायने प्रश्न विचारायचा, तेव्हा आपल्याला कोणने प्रश्न विचारला तर कर्ता मिळतो आणि क्रियापदाला कायने प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळतं. नंतर जर
दुसरा आपली ट्रिक काय होती, कर्मणी प्रयोगाची. कर्मणी प्रयोगाची ट्रिक काय होती, कर्मणी प्रयोगाची ट्रिक काय होती का कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्त्याला प्रत्यय पाहिजे आणि कर्माला मुळीच नको, कर्माला मुळीच नको, कर्माला प्रत्यय मुळीच नको. कुठला प्रयोग होतो तो कर्मणी प्रयोग. कुठला प्रयोग होतो, कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला मुळीच नको, कुठला कर्मणी प्रयोग. आणि तिसरा कुठला प्रयोग असतो, मग भावी प्रयोग. मग त्यात काय ट्रिक होती की कर्त्याला पण प्रत्यय हवा आणि कर्माला पण प्रत्यय हवा. कर्ता आणि कर्म या दोघीला जर प्रत्यय असेल तर कुठला प्रयोग होतो, तो होतो आपला भावी प्रयोग. कुठला, भावी प्रयोग. मग आता आपण कुठला प्रयोग बघतोय, तर कर्मणी प्रयोग बघतोय. कर्मणी प्रयोगमध्ये काय लक्षात ठेवायचं, काय बघायचं, जर वाक्य विचारलं परीक्षेत वरील वाक्यातील कर्मणी प्रयोग ओळखा, तर मग कसं ओळखणार, तर काय लक्षात ठेवायचं, कर्ता जो असतो त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला मूळच नको, तर कर्मणी प्रयोग. आता याचं उदाहरण बघू आपण. समजा उदाहरण, रामने आंबा तोडला. रामने आंबा तोडला हा प्रयोग कर्मणी होईल का, सांगा बरं, हा प्रयोग कर्मणी होईल का. रामने आंबा तोडला हे वाक्य दिलं आणि विचारले की हा प्रयोग कर्मणी आहे का, तर होईल का. तर कर्मणी प्रयोगामध्ये काय लिहिलं आहे आपण, तर कर्मणी प्रयोगामध्ये काय लिहिलं आहे, कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला मुळीच नको. इथे बघा, राम हा कर्ता आहे आणि ने त्याला काय जोडून आलं आहे, हे प्रत्यय जोडून आलं आहे. ने त्याला काय जोडलेलं आहे, प्रत्यय जोडला आहे. आंब्याला प्रत्यय आहे का, आंब्याला प्रत्यय आहे का, आंब्याला काही प्रत्यय आहे का, ला, ली, ने, नी आहे का, नाही. मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही. प्रयोग कुठला होतो, कर्मणी प्रयोग होतो. इथे बघा, रामला ने प्रत्यय जोडला आहे, आंब्याला प्रत्यय आहे का, नाही. रामने आंबा तोडला, प्रयोग कुठला होईल, मग कर्मणी प्रयोग होईल. कुठला प्रयोग होईल, कर्मणी प्रयोग होईल. आता याचं वचन बदलून बघू आपण, याचं वचन बदलू. आता रामने आंब्याचं, आता आंबा काय झाला, एक वचनी, अनेक वचनी काय होईल, आंबे. काय होईल, आंबे. रामने आंबे तोडले, काय होईल, रामने आंबे तोडले. जर तुम्ही कर्माचं जर वचन बदललं, कर्माचं वचन बदललं, बघा क्रियापद पण बदललं, क्रियापद पण बदललं. इथे काय होतं, आंबा तोडला, इथे तुम्ही वचन बदललं, आंबे केले तर तोडले झाले का. आपण असं म्हणतो आंबे तोडला असं म्हणतो का, आंबे तोडला असं म्हणतो का, नाही. इथे बघा, रामने आंबा तोडला, इथे एक वचनी आहे तर काय होतं, तोडला. आता इथे आपण वचन बदललं, इथे वचन बदललं, इथे काय केलं, वचन बदलून तर वचन जर बदललं तर काय झालं, आंबे तोडले. म्हणजे कर्माचं वचन बदललं, क्रियापद बदललं, कर्माचं वचन बदललं, क्रियापद बदललं. आपण लिहिलंच तसं आहे का. कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर काय लिहिलं आहे कर्मणी प्रयोगामध्ये, तर कर्मणी प्रयोग म्हणजे काय, क्रियापद कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुष यानुसार बदलते, त्याला काय म्हणतो, कर्मणी प्रयोग. मग ते कर्मणी प्रयोगामध्ये बघा, रामने आंबे, पहिला काय होतं, रामने आंबा तोडला, यात राम कर्ता झाला, आंबा हे कर्म झालं, तोडला हे क्रियापद झालं. तर कर्मणी प्रयोग म्हणजे काय, कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला मुळीच नको, तर कर्मणी प्रयोग होतो. इथे बघा, कर्ता काय, रामला काय प्रत्यय आहे, हो काय, ने. रामने आंब्याला आहे का, नाही. मग कर्त्याला आहे, कर्माला नाही, कर्त्याला आहे, कर्माला नाही. प्रयोग कर्मणी झाला. मग कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदलतो. आता आपण वचन बदलून पाहिलं, मग काय केलं, आंबा एक वचनी होता, आंबे अनेक वचनी होतं, रामने आंबे तोडले, वचन बदलून. आता याचं लिंग बदला, आता कर्माचा लिंग बदला. आता रामने, आता आंबा काय आहे, आंबा कुठला, स्त्रीलिंग येईल का पुल्लिंग येईल आंबा, तर आंबा पुल्लिंग येईल. आपण म्हणतो ना, हा आंबा, तो आंबा, हे जे काय, हा जो काय येईल हा पुल्लिंगी आहे, तर आपण आता स्त्रीलिंगी घेऊ. आता स्त्रीलिंगी घेऊ, कर्माचं लिंग बदलून. तर स्त्रीलिंगीमध्ये आपण चिंच घेऊ. आता चिंच कुठलं येईल, स्त्रीलिंगी येईल का. आपण काय म्हणतो, ती चिंच, ती हे काय आहे, स्त्रीलिंगी येतं, ती चिंच.
तर रामने चिंच, आपण कर्माचं लिंग बदलू, रामने चिंच काय होईल मग पुढे, रामने चिंच क्रियापद काय येईल, तोडली, रामने चिंच तोडली. आता इथे बघा लिंग बदललं, क्रियापद काय झालं, तोडली. का रामने चिंच तोडले असं म्हणतो आपण, रामने चिंच तोडले. कर्माचं लिंग बदललं, क्रियापद बदललं, हे काय होतं, लिंग बदलून, हे काय होतं, लिंग बदलवून, लिंग बदलवून, लिंग बदलवून काय होतं, लिंग बदलून आपण वाक्य तयार केलं, रामने चिंच तोडली. तर मग हा कुठला होता तुमचा, हा होता कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग म्हणजे काय, कर्माच्या लिंग वचन पुरुष यानुसार बदलतो आणि कर्तरी प्रयोग कर्त्याच्या लिंग वचन पुरुष यानुसार बदलतो. तर कर्म असेल तरच कर्मणी प्रयोग होईल. का, तर कर्मणी प्रयोगात क्रियापदे कर्माच्या लिंग वचन पुरुष यानुसार बदलतं. तर आणि ट्रिक काय आहे त्याची, ट्रिक काय आहे कर्मणी प्रयोगाची, तर कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला मुळीच नको कर्मणी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला मुळीच नको कर्मणी प्रयोग. आता आपण कर्मणी प्रयोगाचे प्रकार बघू, कर्मणी प्रयोगाचे प्रकार बघू. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा नोट्स पण काढू शकता. तुम्ही नुसतं व्हिडिओ बघू नका, मी मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण बोललो होतो का तुम्ही नुसतं व्हिडिओ बघू नका, तुम्ही याच्या नोट्स काढा किंवा मग आता स्क्रीनशॉट घेऊन घ्या, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा नोट्स काढा, जेणेकरून तुम्हाला यातून रिव्हिजन करता येईल. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर पुढे आता बघू आपण कर्मणी प्रयोगाचे प्रकार, कर्मणी प्रयोगाचे प्रकार बघू आपण. कर्मणी प्रयोगाचे प्रकार, कर्मणी प्रयोगाचे प्रकार, कर्मणी प्रयोगाचे प्रकार, कर्मणी प्रयोगाचे प्रकार. तर कर्मणी प्रयोगामध्ये किती प्रकार पडतात, तर एक आहे प्रधान कर्तृक, एक आहे प्रधान कर्तृक, प्रधान कर्तृक कर्मणी, प्रधान कर्तृक कर्मणी. आणि दुसरा आहे गौण कर्तृक कर्मणी. कुठला, गौण कर्तृक, गौण कर्तृक कर्मणी. हे काय आहे, तर कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहे. कुठला, प्रधान कर्तृक आणि गौण कर्तृक, प्रधान कर्तृक आणि गौण कर्तृक. तर प्रधान म्हणजे काय रे, प्रधान, प्रधानचा अर्थ काय होतो, मुख्य, प्रधानचा अर्थ काय होतो, मुख्य म्हणजे महत्त्वाचा. म्हणजे प्रधान कर्तृक कर्मणी म्हणजे इथे कर्ता महत्त्वाचा असेल. का असेल, कर्ता महत्त्वाचा असतो, यात कर्त्याला महत्त्व असतं. प्रधान कर्तृकमध्ये काय लक्षात ठेवतं, यात कर्ता महत्त्वाचा असतो, यात कर्ता महत्त्वाचा असतो. यात काय महत्त्वाचं असतं, यात कर्त्याला महत्त्व असतं, कर्त्याला महत्त्व असते, कर्त्याला महत्त्व असते. आता उदाहरण बघा, आईने भाजी कापली, आईने भाजी कापली. दुसरं, रामने आंबा तोडला, रामने आंबा तोडला. आईने भाजी कापली, रामने आंबा तोडला. ही जी उदाहरणे ही कशाची आहे, प्रधान कर्तृक कर्मणी. प्रधान कर्तृक कर्मणी म्हणजे यात कर्त्याला महत्त्व असतं, म्हणजे कर्त्याची क्रिया महत्त्वाची असते. काय, यात कर्त्याने केलेली क्रिया महत्त्वाची असते. कर्ता महत्त्वाचा असतो म्हणजे काय, कर्त्याने जी केलेली कृती जी आहे, कर्त्याने केलेली कृती महत्त्वाची असते. यात कर्त्याने केलेली आईने भाजी कापली, रामने आंबा तोडला. तर हे कुठे, प्रधान कर्तृक कर्मणी. प्रधान कर्तृक कर्मणी म्हणजे यात कर्त्याला महत्त्व असतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शब्द दिसत असते, प्रधान कर्तृक, गौण कर्तृक. तर आता पुढे पण आपण आता गौण कर्तृकचे प्रकार बघू. त्यात पुराण कर्मणी, अजून त्यात असेल शक्य कर्मणी, समापन कर्मणी. तर हे जे शब्द आहेत तुम्हाला थोडे जड वाटतील, तुम्ही कधी ऐकलेले नसणार तर जड वाटतील. तर तुम्हाला हे असं वाटेल का आपल्याकडून होणार नाही, आपल्याकडून हे शब्द पाठ होणार नाही, आपल्याला हे जमणार नाही. तर असं करू नका. तर तुम्ही इथे गिवअप करू नका.
ह्या लेक्चरमध्ये तुम्ही गिवअप करू नका, डिमोटिवेट होऊ नका का हे काय शब्द आहे की आम्हाला जमतील का, आम्हाला येईल का. तर येईल तुम्हाला, तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही इथे गिवअप करू नका, लेक्चर सोडू नका. जर तुम्हाला पोस्टर्स मिळवायचे असेल तर तुम्हाला हे करावंच लागणार आहे, हे शिकावंच लागणार आहे. आणि हे कठीण नाही. तुम्ही प्रॅक्टिस करा, व्हिडिओ लेक्चर बघितल्यावर त्याच्या नोट्स काढा, तुम्ही रिव्हिजन करा, नंबर ऑफ रिव्हिजन करा. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत रिव्हिजन करा. प्रदान कर्तृ काय असतो, रिव्हिजन करायची. कर्त्याला महत्त्व असतं, कर्त्याची क्रिया महत्त्वाची असते. मग कसा कर्ता महत्त्व असतो, कशी क्रिया महत्त्वाची असते, आपण सर्व सविस्तररित्या मी तुम्हाला लिहून देत आहे. बोर्डवर सर्व नोट्स तुम्हाला प्रॉपर लिहून देत आहे मी. तुम्हाला कुठलं काहीच मटेरियल वाचायची गरज नाही. फक्त तुम्ही इथे डिमोटिवेट होऊ नका. तुम्ही असं म्हणू नका मला जमेल का, जमणार नाही. तुम्ही हे लेक्चर बघा, बघितल्यावर त्याच्या नोट्स काढा किंवा मग तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल परत त्याची रिव्हिजन करा. रिव्हिजन केल्यानंतर MCQ सॉल्व करा. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत वाचा, हे तेव्हा समजेल तुम्हाला. तुम्हाला असं वाटत असेल तर प्रधान कर्तृ काय झालं, गौण कर्तृ काय झालं, मग आपण पुढे जे प्रकार बघू, शक्य कर्मणी काय झालं, समापन पर्मणी काय असेल. तर हे जे प्रयोग आहे मी तुम्हाला पूर्ण ट्रिक व्हायचं शिकवतो आहे, तुम्हाला ट्रिक व्हायचं शिकवतो आहे का तुम्हाला दुसरं कुठलंच थेरी बुक वाचायची गरज नाही मराठीसाठी. तर तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीची रिव्हिजन करा, 1 वेळा करा, 2 वेळा करा, तेव्हाच तुम्हाला या गोष्टी जमतील. कारण ह्या गोष्टी आधी पहिल्यांदा कोणाला जमत नाही. असं प्रत्येकाचं होतं का, गौण कर्तृ कसं लक्षात ठेवायचं, प्रधान कर्तृ कसं लक्षात ठेवायचं. तर तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघा, त्याच्यानंतर रिव्हिजन करा. 1 वेळा नाही 2 वेळा रिव्हिजन करा आणि मगच तुम्हाला या गोष्टी समजतील आणि तुमचे यातून प्रश्न पण सॉल्व होतील. मग आपलं लेक्चर झालं, तुम्ही कुठलं पण, मी मागच्या लेक्चरमध्ये पण बोललो होतो का तुम्ही मी जे शिकवत आहे ते व्यवस्थित ते लेक्चर करा, नोट्स काढा, समजून घ्या. आणि TCS IBPSने जे एक्झाम घेतलेले आहे, कुठली एक्झाम असो ती, कुठलीही एक्झाम असो ज्यात मराठी ग्रामर आहे, तुम्ही त्याचे प्रश्न काढा आणि त्यातून तुम्ही सॉल्व करा. तुमचे पूर्ण प्रश्न सॉल्व होतील. आपण जे व्हिडिओ लेक्चर घेणार आहे, तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले आणि तुम्ही कुठलंही TCS IBPSची प्रिव्हियस इयर एक्झाम बघा, कुठली TCS IBPSने खूप एक्झाम घेतली आहे मागे, त्याची प्रिव्हियस इयरची एक्झाम घ्या, त्यातून मराठी सेक्शन काढा आणि तुम्ही MCQ सॉल्व करा. त्यात असलेले मराठीचे प्रश्न सॉल्व करा, तुमचे सॉल्व होतील, तुमचे प्रश्न सॉल्व होतील. तर तुम्ही आता हे शब्द जे बघून किंवा मग मी ट्रिक सांगतो आहे की यात कर्त्याला महत्त्व आहे, तर यात तुम्हाला हे तुम्ही रिव्हिजन करायची, नंबर ऑफ टाईम्स रिव्हिजन करा. जोपर्यंत समजते तोपर्यंत रिव्हिजन करा. तर हे तुम्हाला तेव्हाच कळेल. ते तुम्ही नुसतं बघून गौण कर्तृ काय, प्रधान कर्तृ काय, हे तुम्हाला जड वाटतील शब्द. हे असं वाटेल का जाऊ द्यायचं, सोडून द्यायचं असं, तर सोडून देऊ नका. तुम्हाला पोस्ट काढायचे आहे ना, तर मग हे तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि हे काही एवढं कठीण नाही. तुम्ही जर करणार ना, तुम्ही करून बघा, तुम्हाला लगेच जमेल. परंतु मग तुम्ही डिमोटिवेट होऊ नका, तुम्ही गिवअप करू नका. तर प्रधान कर्तृ कर्मणीमध्ये काय असतं, त्यात कर्त्याला महत्त्व असतं, कर्त्या महत्त्वाचा असतो, कर्त्याची कृती महत्त्वाची असते. काय, कर्त्याची कृती महत्त्वाची असते. कर्त्याची कृती, कर्त्याची कृती केली ती कर्त्याची कृती महत्त्वाची असते. कर्त्याची कृती महत्त्वाची असते. आणि जो कर्ता आहे, कर्त्याला काय असतं, कर्त्याला ने किंवा नि प्रत्यय असतं. कर्त्याला ने किंवा नि, ने किंवा नि प्रत्यय, ने किंवा नि प्रत्यय जोडलेले असते, प्रत्यय जोडलेले असते. आता काय दिलं मी ते, प्रधान कर्तृ कर्मणी म्हणजे काय, तर यात कर्त्याला महत्त्व असतं, कर्त्याला महत्त्व असतं. उदाहरणार्थ, आईने भाजी कापली, रामने आंबा तोडला. त्यात लिहून काय दिलं आहे मी, कर्त्याची कृती महत्त्वाची असते. यात कर्त्याची बघायची, कर्त्याची कृती महत्त्वाची असते. यात आईने भाजी कापली, यात कर्त्याने काय कृती केली, भाजी कापण्याची, म्हणजे कर्त्याची कृती महत्त्वाची आहे. रामने आंबा तोडला, यात कृती काय झाली, तोडण्याची, म्हणजे कर्त्याने केलेली कृती महत्त्वाची आहे. आणि लक्षात काय ठेवायचं, जो कर्ता आहे, कर्ता, आता यात कर्ता काय, आई आहे, यात राम आहे, या कर्त्याला ने किंवा नि प्रत्यय जोडलेले पाहिजे. आता इथे आईला काय ने प्रत्यय जोडला आहे, रामला काय ने प्रत्यय जोडला आहे, म्हणजे कर्त्याला ने किंवा नि प्रत्यय जोडलेलं असेल तर ते वाक्य कुठलं होतं, प्रधान कर्तृ कर्मणी, प्रधान कर्तृ कर्मणीचं होतं, प्रधान कर्तृ कर्मणी. तर आता दुसरा प्रकार आहे तो कुठला आहे, गौण कर्तृ कर्मणी. दुसरा प्रकार कुठला आहे, गौण कर्तृ कर्मणी. आता गौण म्हणजे काय, गौण म्हणजे कमी महत्त्वाची, एखादी गोष्ट कमी महत्त्वाची, म्हणजे एखादी गोष्टीला कमी महत्त्व असतं. मग गौण कर्तृ कर्मणी म्हणजे कर्त्याला कमी महत्त्वाचं असेल, कर्ता कमी महत्त्वाचा असेल, म्हणजे कर्ता यात उप असेल, कर्ता उप असेल. मग कर्ता कमी महत्त्वाचा असेल तर महत्त्व कशाला असेल, तर कर्माला असेल. यात महत्त्व कशाला असेल, कर्माला असेल. आता बा
प्रधान कर्तृक कर्मणी, प्रधान कर्तृक म्हणजे कर्ता महत्त्वाचा, प्रधान काय म्हणजे महत्त्वाचा, प्रधान कर्तृक म्हणजे यात कर्त्याला महत्त्व, यात कर्त्याला महत्त्व. आता इथे म्हणजे गौण कर्तृक लिहिलेलं आहे. गौण म्हणजे काय, एखादी गोष्ट कमी महत्त्वाची असणे, म्हणजे यात कर्ता कमी महत्त्वाचा असेल. मग कर्ता जर गौण असेल तर महत्त्व कशाला असेल, कर्माला असेल. महत्त्व कशाला असेल तर कर्माला असेल. यात कर्ता जो असतो काय असतो, कर्ता, कर्ता जो असतो तो काय असतो, उप असतो. कर्ता, कर्ता काय असतो, कर्ता उप असतो. म्हणजे यात कर्माला महत्त्व असतं, यात कर्म महत्त्वाचं असतं, यामध्ये यात कर्माला महत्त्व असतं, यात कर्माला महत्त्व असतं, यात कर्माला महत्त्व असते. यात कर्ता कसा असतो, उप असतो. गौण कर्तृक, गौण म्हणजे काय, कमी महत्त्वाचा. मग गौण कर्तृक, गौण म्हणजे कमी महत्त्वाचा, म्हणजे कर्ता जर गौण असेल तर महत्त्व कशाला असेल, कर्माला असेल. कर्ता उप असतो, यात कर्मा महत्त्वाचं असतं, यात कर्माला महत्त्व असतं. जो गौण कर्तृक कर्मणी प्रयोग आहे ते याचे प्रकार पडतात, याचे काही उपप्रकार पडतात. त्याचे एकूण 4 उपप्रकार आहेत. कुठकुठले तर नवीन, पुराण, शक्य आणि समापन. नवीन कर्मणी, पुराण कर्मणी, समापन कर्मणी आणि शक्य कर्मणी. किती प्रकार पडतात तर 4. कोणकोणते आहेत मग ते आहेत कोणकोणते याचे प्रकार, याचे प्रकार बघू. आता याचे प्रकार कुठकुठले आहे, कशाचे प्रकार आहेत, हे आहेत गौण कर्तृकचे. गौण कर्तृकचे कुठकुठले आहेत, कर्मणी, नवीन कर्मणी, नवीन कर्मणी. दुसरा कुठला, पुराण कर्मणी, कुठला, पुराण कर्मणी. तिसरा आहे समापन कर्मणी, कुठला, समापन कर्मणी. आणि चौथा आहे शक्य कर्मणी, कुठला, शक्य कर्मणी. गौण कर्तृक कर्मणीचे 4 उपप्रकार आहेत. नवीन कर्मणी, पुराण कर्मणी, समापन कर्मणी आणि शक्य कर्मणी. आता आपण हे सविस्तर बघू का, नवीन कर्मणी कसा ओळखायचा, पुराण कसा ओळखायचा, समापन कसा ओळखायचा आणि शक्य कर्मणी कसा ओळखायचा. तर आपण जे प्रयोग घेत आहोत, हे जे आपण प्रकरण घेत आहोत, हे मी तुम्हाला तुमच्या लेवलपेक्षा वरची लेवल शिकवत आहे. जर तुम्हाला प्रश्न आला असता नुसतं प्रयोग विचारा असाच येऊ शकतो. एखादा प्रयोग येईल तुम्हाला आणि त्यात विचारलं जाईल का यातला प्रयोग ओळखा. एखादं वाक्य देतील आणि त्यात तुम्हाला कर्तरी कर्मणी का भावी प्रयोग आहे असं विचारलं जाईल. परंतु मग आपण एक लेवल पुढे शिकवत आहोत. म्हणजे जर आपल्याला जर पेपर कठीण आला तर आपण त्यासाठी तयार पाहिजे, म्हणून मी तुम्हाला एक लेवल पुढे शिकवत आहोत. तर आपण आता कुठला गौण कर्तृक कर्मणी, त्यातले नवीन कर्मणी, पुराण कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी. आता हे जे प्रकार आहेत ते सविस्तर समजून घेऊ. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर आपण हे प्रयोग बघू. नवीन कर्मणी म्हणजे काय, पुराण कर्मणी म्हणजे काय, समापन कर्मणी म्हणजे काय आणि शक्य कर्मणी म्हणजे काय. तर गौण कर्तृक कर्मणीचा जो पहिला प्रकार आहे तो आहे कुठला, नवीन कर्मणी. कुठला, नवीन कर्मणी. नवीन कर्मणी कुठला आहे तर नवीन कर्मणी. नवीन कर्मणी. तर आता जो नवीन कर्मणी आहे यात काय लक्षात ठेवायचं, यात लक्षात ठेवायचं का जो कर्ता आहे त्याला कडून प्रत्यय असतं, त्याला कडून प्रत्यय असतं. कर्त्याला कडून प्रत्यय लागलेलं असतं. प्रत्यय म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, प्रत्यय म्हणजे काय बघितलेलं आहे. तर कर्त्याला कडून प्रत्यय लागलेलं असतं आणि शेवटी गेला, गेली, गेले शब्द येतात. शेवटी गेला, गेली, गेले शब्द येतात. काय लक्षात ठेवायचं तर कर्त्याला जो कर्ता असतो कर्त्याला कडून प्रत्यय असते. कर्त्याला कडून प्रत्यय असते. कर्त्याला कडून प्रत्यय लाग असते. आणि शेवटी काय असतं, गेला, गेली, गेले. गेला, गेली, गेले. गेला, गेली, गेली, गेला, गेली, गेले हे शब्द येतात. शेवटी कुठले शब्द येतात, गेला, गेली, गेले हे शब्द येतात. तर काय लक्षात ठेवतात, कर्त्याला कडून प्रत्यय असते. काय असते, कडून. आणि शेवटी
गेला, गेली, गेले हे शब्द येतात. हे लक्षात ठेवायचं. कशामध्ये? तर नवीन कर्मणीमध्ये काय कर्त्याला कडून प्रत्यय असते आणि शेवटी गेला, गेली, गेले हे शब्द असतात. त्याचं उदाहरण बघू आपण. उदाहरणार्थ हे बघा, उदाहरणार्थ सीमाकडून भांडी घासल्या गेली. सीमाकडून भांडी घासल्या गेली. एक वाक्य कुठलं आहे? तर नवीन कर्मणी. तर बघा, यात कर्त्याला कडून प्रत्यय पाहिजे. यात कर्ता काय? सीमा. कर्त्याला कडून प्रत्यय, सीमा कडून, आणि शेवटी गेला, गेली, गेले हे शब्द पाहिजे. मग सीमा कडून, यात कर्त्याला कडून प्रत्यय आलं, शेवटी गेली हा शब्द आला, म्हणजे काय झालं? नवीन कर्मणी. हा कुठला प्रयोग झाला? नवीन कर्मणी. अजून एक वाक्य बघू यातलं आपण. धोंडूकडून गाय चारल्या गेली. धोंडूकडून गाय चारल्या गेली. आता इथे बघा, नवीन कर्मणीमध्ये काय सांगितलं आहे? नवीन कर्मणीमध्ये काय सांगितलेलं आहे? का कर्त्याला कडून प्रत्यय पाहिजे. कर्त्याला कडून प्रत्यय पाहिजे आणि शेवटी गेला, गेली, गेले हे शब्द पाहिजे. तर कर्ता काय? धोंडू कडून प्रत्यय आला आणि शेवटी गेली, म्हणजे कुठला झाला? नवीन कर्मणी. नवीन कर्मणी म्हणजे काय? तर कर्त्याला कडून प्रत्यय असते आणि शेवटी गेला, गेली हे शब्द असतात. त्याला आपण नवीन कर्मणी म्हणतो. दुसरा जो आहे तो आहे पुराण कर्मणी. दुसरा कुठला आहे? पुराण कर्मणी. पुराण कर्मणी. हे कशाचे प्रकार आहे? हे गौण कर्तृक कर्मणीचे. कशाचे? गौण कर्तृक कर्मणीचे. दुसरा आहे पुराण कर्मणी. कुठला? पुराण कर्मणी. तर हा जो पुराण कर्मणी, यामध्ये काय येतात? तर यामध्ये पुराणातली जी वाक्य येतात, म्हणजे यात प्राकृत भाषेतले शब्द येतात. याला आपण प्राचीन कर्मणी असुद्धा म्हणतो. हा जो प्रयोग आहे याला आपण प्राचीन कर्मणी असुद्धा म्हणतो. पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी. पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी. पुराण कर्मणी किंवा मग प्राचीन कर्मणी. पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी. हा जो प्रयोग आहे यात काय लक्षात ठेवायचं? यात प्राकृत भाषेतील शब्द येतात. प्राकृत भाषेतील शब्द येतात. यात प्राकृत भाषेतील शब्द येतात. किंवा जी वाक्य तुम्हाला पुराणातील वाटत असतील, वाक्य पाहिलं आणि जे वाक्य पुराणातील वाटत असेल तो काय असतो? पुराण कर्मणी. किंवा जी वाक्य पुराणातील वाटतील तो काय असतो? जे वाक्य पुराणातील वाटतील तो काय असतो? तो पुराण कर्मणी. तो पुराण कर्मणी किंवा मग त्याला आपण प्राचीन कर्मणी म्हणतो. कुठला? प्राचीन कर्मणी. तर यात काय लक्षात ठेवायचं? पुराण कर्मणी किंवा प्राचीन कर्मणी यात प्राकृत भाषेतील शब्द येतात. जे वाक्य पुराणातील वाटतील तो पुराण कर्मणी, त्याला प्राचीन कर्मणी सुद्धा आपण म्हणतो. या प्रयोगामध्ये जो मूळ क्रियापद आहे त्याच्या धातूला जे प्रत्यय असतं. क्रियापदाच्या मूळ धातूला जे प्रत्यय असतं. यात क्रियापदाच्या मूळ धातूला काय? जे प्रत्यय असतं. काय? जे प्रत्यय असतं. यात क्रियापदाच्या मूळ धातूला काय? जे प्रत्यय असतं. काय असतं? जे प्रत्यय.
प्रत्यय असतं त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो पुराण कर्मणी. आता पुराण कर्मणी म्हणजे काय, तर यात पुराणातील वाक्य जे वाक्य पुराणातील वाटतील ते पुराण कर्मणी. आता याचं उदाहरण आपण बघू. आता याचं उदाहरण बघू. उदाहरण बघा. त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने. त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने. त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने. आता हे वाक्य कसं वाटलं आहे, पुराणातील वाटतं आहे. मग हा प्रयोग कुठला, तर हा पुराण कर्मणी. कुठला, पुराण कर्मणी. तुम्हाला जसं परीक्षेत असं वाक्य दिसलं पुराणातलं तर ते कुठलं असतं, पुराण कर्मणी असतं. नंतर काय लिहिलं आपण, त्यात जे क्रियापदाच्या मूळ धातूला जे प्रत्यय असतो. तर बघा करी याला जे प्रत्यय लागलेला आहे, तर हे काय झालं, पुराण कर्मणी. जसं वाक्य तुम्हाला पुराणातलं दिसलं ते कुठलं असतं, पुराण कर्मणी. काय लक्षात ठेवायचं की यात पुराणातलं वाक्य असतं, काय असतं, पुराणातलं वाक्य असतं नाही, त्यात जे प्रत्यय असतो क्रियापदाच्या मूळ धातूला जे प्रत्यय असतो ते कुठलं असतं, पुराण कर्मणी. आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे आपला समापन कर्मणी. कुठला, समापन कर्मणी. आता पुढचा गौण कर्तृ कर्मणीचा जो प्रकार आहे तिसरा तो कुठला आहे, समापन कर्मणी. कुठला, समापन कर्मणी. तिसरा कुठला, समापन कर्मणी. समापन कर्मणीमध्ये काय लक्षात ठेवा, समापन म्हणजे काय, शेवटच्या टप्प्यात. समापन म्हणजे काय, शेवटच्या टप्प्यात. समापन म्हणजे काय, शेवटच्या टप्प्यात. तर यात काय लक्षात ठेवायचं, तर यात लक्षात ठेवायचं जो क्रियापद आहे त्याला चा ची चे झा झी जे. काय लक्षात ठेवायचं, क्रियापदाला कर्त्याला, यात काय लक्षात ठेवायचं, कर्त्याला समापन कर्मणीमध्ये काय लक्षात ठेवायचं, कर्त्याला सा ची चे किंवा मग चा ची चे किंवा झा जी जे. सा ची चे किंवा झा जी जे. सा ची चे किंवा झा जी जे हे प्रत्यय असतं. काय, चा ची चे, कर्त्याला चा ची चे किंवा झा जी जे ही प्रत्यय असतात. प्रत्यय कोणाला असतात, ही कर्त्याला प्रत्यय असतात. कुठली, चा ची चे झा जी जे ही प्रत्यय असतात. आणि शेवटी झाला झाली झाले हे शब्द येतात. आणि शेवटी काय, झाला झाली झाले, झाला झाली झाले हे शब्द येतात. तर बघा समापन कर्मणी म्हणजे काय, शेवटच्या टप्प्यात. समापन म्हणजे काय, शेवटच्या टप्प्यात. म्हणजे असं वाक्य का त्यातून आपल्याला दिसत असेल का एखादी घटना पूर्ण झाली, एखादी घटनेचा शेवट झाला. म्हणजे काय ट्रिक लक्षात ठेवायची, तर असं लक्षात ठेवायचं की एखादी घटना पूर्ण झाली, एखाद्या घटनेचा शेवट झाला. म्हणजे काय, तर त्यात कर्त्याला चाची प्रत्यय येतील किंवा झाजी जी येईल आणि शेवटी झाला झाली झाले हे शब्द लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, हे बघा यात लक्षात काय ठेवायचं, तर शेवटी बघा एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही, एवढं जरी लक्षात ठेवलं, झाला झाली झाले. समापन म्हणजे काय, तर शेवट झाला, शेवटचा टप्पा. म्हणजे एखादी गोष्ट असेल ती शेवटच्या टप्प्यात आली, एखादी गोष्ट ती पूर्ण झाली, तर त्यात काय लक्षात ठेवायचं, जर कर्त्याला चाची चे असेल प्रत्यय किंवा झाजी जे, आणि शेवटी झाला झाली झाले हे शब्द असतील. उदाहरणार्थ, आता बघा उदाहरणार्थ. आता ह्याच्यात कन्फ्यूज होऊ नका तुम्ही. आता बघा यात वाक्य बघूनच समजून तुम्हाला का समापन कर्मणी. उदाहरणार्थ, सीमाची भांडी घासून झाली. आता बघा वाक्य वाचलं कसं काय दिसतंय, काय क्रिया पूर्ण झाली, शेवटच्या टप्प्यात झाली. भांडी घासून झाली म्हणजे शेवट झाला. समापन म्हणजे काय, शेवटच्या टप्प्यात. मग सीमाची भांडी घासून झाली हे काय येईल, समापन कर्मणी. आपण लिहिलं आहे का, कर्त्याला चाची चे, हे बघा सीमाची, कर्त्याला ची प्रत्यय आला आणि शेवटी झाला झाली झाले, भांडे घासून झाली. तर कसं लक्षात ठेवायचं, समापन कर्मणी म्हणजे काय, समापन जी एखादी घटना काय असेल, शेवट असेल, एखाद्या घटनेचा शेवट असेल. वाक्यातून जर एखाद्या घटनेचा शेवट दिसत असेल तर ती काय आहे, तर तो प्रयोग कुठला असतो, तर तो असतो समापन कर्मणी. कुठला असतो, समापन कर्मणी. आता दुसरं उदाहरण बघू.
दुसरं उदाहरण, धोंडूची गाय चारून झाली. धोंडूची गाय चारून झाली. यात पण काय दिसतंय तुम्हाला, हे जे वाक्य यात काय दिसतंय का, ती एखादी गोष्ट आहे, एखादी कृती आहे, ती शेवट झाला. धोंडू गाय चारत होता, ती चारून झाली. आता ती काय झाली, चारून झाली, म्हणजे समापन, शेवट झाला. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं का, एखादं वाक्य बघितलं आणि त्यात त्या क्रियेचा जर शेवट दिसत असेल तर तो काय होतो, समापन कर्मणी. नाहीतर मग काय लक्षात ठेवणार की कर्त्याला चा, ची, चे किंवा झाजी, झे हे प्रत्यय असतात आणि शेवटी झाला, झाली, शे शब्द येतात. शेवटी झाला, झाली, झाले हे शब्द येतात, तर तो काय असतो, समापन कर्मणी. आता हा जो कर्मणी प्रयोग आहे, या जो आपण कर्मणी प्रयोग बघतोय त्यातला कुठला, या गौण कर्तृ कर्मणी. यातला जो शेवटचा प्रकार आहे तो आहे शक्य कर्मणी. आता कुठला, शक्य कर्मणी. शक्य कर्मणी. शक्य म्हणजे काय, शक्य म्हणजे काय तर एखादे काम आपण करू शकतो. शक्य म्हणजे काय तर एखादे काम आपण करू शकतो. एखादे काम आपण करू शकतो. मग यात कसे वाक्य येतील, मग शक्य कर्मणीमध्ये कसे वाक्य येतील तर शक्यता दाखवणारे एखादे काम आपण करू शकतो असे वाक्य येतील. मग यात कसे वाक्य येतील तर आपण एखादे वाक्य करू शकतो. मग यात ट्रिक लक्षात ठेवायची, तिथं कशी ठेवायची तर यात वाक्याच्या शेवटी वतो, वती, वतात हे शब्द येतात. काय, वाक्याच्या शेवटी कुठले शब्द सांगितले, वतो, वती, वतात. वतो, वती, वतात हे शब्द येतात. वाक्याच्या शेवटी वतो, वती, वतात हे शब्द येतात. शक्य कर्मणी कसा लक्षात ठेवता का, एखादे कामाची आपण ते काम शक्य आहे ते करू शकतो किंवा मग शेवटी वतो, वती, वतात हे शब्द येतात. आता आपण याचं उदाहरण बघू. उदाहरण उदाहरण, धोंडूला गाय चारावते. धोंडूला गाय चारावते. यात काय दाखवतोय, शक्यता दाखवते का धोंडू गाय चारू शकतो. धोंडूला गाय चारावते. आपण काय लिहिलं आहे, वाक्याच्या शेवटी वतो, वता, वती हे शब्द येतात. तुम्ही हे जरी लक्षात ठेवलं की शक्य कर्मणी म्हणजे काय तर वाक्या शेवटी वतो, वती, वता ते शब्द येत आहेत. चारावते म्हणजे काय झालं, शक्य कर्मणी. दुसरं वाक्य उदाहरण बघू आपण यातलं. सीमाच्याने भांडी घासावतात. सीमाच्याने भांडी घासावतात. काय आलं, शक्य कर्मणी. शेवटी वतात. आपण काय वतो, वती, वतात. शेवटी वतो, वती, वतात हे शब्द आले वाक्या शेवटी. वतो, वती, वतात. आता इथे वते आलं, चारावते, वते आलं, शक्य कर्मणी. इथे काय आलं, वतात, शक्य कर्मणी. म्हणजे त्यातून शक्यता दिसले, आपल्याला एखाद्या कामाची शक्य दिसते की आपण एखादं काम करू शकतो, तर त्यात कुठलं असतं, शक्य कर्मणी. आणि समापन कर्मणी म्हणजे काय, एखादी गोष्ट, एखादी जी घटना असेल ते शेवट झाला, त्याला काय म्हणतो, समापन कर्मणी. आता बघ, सीमाच्याने भांडी घासून झाली, त्यात काय झालं, भांडी ती घासून झाली. धोंडूची गाय चारून झाली. म्हणजे काय दिसतो, एखाद्या घटनेत शेवट दिसलो म्हणजे काय, समापन म्हणजे काय, शेवट. आणि शक्य म्हणजे काय, एखाद्या काम आपण करू शकतो, यात शक्यता दिसते. धोंडूला गाय चारावते, सीमाच्याने भांडी घासावतात किंवा मग वतो, वती, वतात हे शब्द येतात शेवटी, तर कुठलं, शक्य कर्मणी. आता इथे आपण आपला कर्मणी प्रयोगसुद्धा पूर्ण केलेला आहे. आपण जे प्रयोग बघतोय, प्रयोगाचे किती प्रकार आहे, एकूण 3 प्रकार आहे. कुठले, कर्तरी, कर्मणी आणि भावे. आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये कर्तरी बघितला, या व्हिडिओ लेक्चरमध्ये कर्मणी बघितला, कर्मणीचे प्रकार पण बघितले. आणि आपला पुढचा जो व्हिडिओ लेक्चर आहे त्यामध्ये आपण, तर विद्यार्थी मित्र तुम्हाला लेक्चर कसं वाटलं त्याविषयी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. थँक्यू सो मच फ्रेंड, थँक्यू सो मच.